बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक। नमस्कार जी। परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीनं महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या आदेशानुसार आज गाव घोडेझरी या ठिकाणी बाबांचे सेवक आदरणीय मोहन नामदेवजी लुटे यांच्या निवासस्थानी मासिक नवयवन कार्य पार पडून एका भगवत गुणाची चर्चा बैठक या ठिकाणी सुरू आहे। त्यानिमित्त भगवान बाबा हनुमानजी या ठिकाणी उपस्थित यांना माझा प्रणाम। बाबांच्या त्याचप्रमाणे या भगवत कार्याच्या चर्चा बैठकीला आवर्जून उपस्थित असलेल्या परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी या ठिकाणी उपस्थित आहे। बाबांना माझा प्रणाम। बाबांच्या जीवनाला वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या आम्हा सगळ्यांच्या मातोश्री वाराणसी आई जुमदेवजी ठुबरीकर आई सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे। आईलाही माझा प्रणाम। त्याचप्रमाणे या चर्चा बैठकीला लाभलेले अध्यक्ष परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे कोषाध्यक्ष सन्मान्य सुभाजी दयेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, यांना माझा प्रणाम। त्याचप्रमाणे या बैठकीला लागलेले उपाध्यक्ष सन्मान्य परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक सन्मान्य मारुतरावजी राऊतगुरुजी या ठिकाणी उपस्थित, यांना माझा प्रणाम। त्याचप्रमाणे या चर्चा बैठकीला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे उपाध्यक्ष सन्माननीय देवरामजी तुमसरे साहेब या ठिकाणी उपस्थित, यांना माझा प्रणाम। त्याचप्रमाणे या परिवाराचे मार्गदर्शक सन्माननीय दामोदरजी गिरेपुंजे साहेब या ठिकाणी उपस्थित, यांना माझा प्रणाम। त्याचप्रमाणे शाखा साकोलीचे उपाध्यक्ष सन्माननीय डोमाजी लांजेवार साहेब, आमच्या नागपूरहून आलेले नरहरी वेंकटकर साहेब मार्गदर्शक नागपूर, त्याचप्रमाणे राजेजी देवगडे मार्गदर्शक नागपूर या ठिकाणी उपस्थित आहेत, यांना माझा प्रणाम। त्याचप्रमाणे या मंचावर उपस्थित असलेले साकोली शाखा संचालक सन्माननीय डोंबळे साहेब, यांना माझा प्रणाम। त्याचप्रमाणे या मंचावर उपस्थित असलेले खुनारीचे मार्गदर्शक सन्माननीय भावनेजी, यांना माझा प्रणाम। त्याचप्रमाणे या मंचावर उपस्थित असलेले सगळे मार्गदर्शक मंडळांतर्गत मार्गदर्शक मंडळी, सगळे कार्यकर्ता मंडळी या ठिकाणी उपस्थित, यांना माझा प्रणाम। त्याचप्रमाणे या मंचाच्या समोर उपस्थित असलेले सगळे बाबांचे सेवक सेविका बालसेवक सगळ्यांना माझा नमस्कार। हा जो गाव आहे हा गाव माझा आहे। मी या गावचा रहिवासी आहे आणि या गावामध्ये मी कसा होतो काय होतो या गाववाल्यांना सुद्धा माहित आहे। या गावामध्ये वावरत असताना मी एक गरीब कुटुंबातला व्यक्ती, माझे वडील शेतकरी होते आणि शेतकरी असल्यामुळे आमचा 6-7 जणांचा परिवार, त्याच्यामधून फक्त वडील 3 एकर शेती आणि त्या शेतीतून आम्ही रोज मजुरी करून सगळे आम्ही कसं तरी जीवन भागवत होतो। परंतु वडिलांनी जे मला संगत गुण लागलेली होती, या ठिकाणी जे गावामध्ये संगत गुण होती, मला दारूचं व्यसन कधीच नव्हतं, शिक्षणामध्ये चांगलं होतं, परंतु परिस्थिती अशा ठिकाणी निर्माण झाली की मी भविष्यामध्ये शिक्षण घेऊ शकलो नाही, कारण त्यावेळेस माणसाला पैसा नव्हता, त्यावेळेस अडथळे निर्माण झाले। या गावामध्ये असताना भरपूर ठिकाणी मी व्यसन सुद्धा केलं, म्हणजे जुव्याचा शौक होता मला। पोळा आला, होळी आली, अशा वेळेस रात्रंरात 3-3, 4-4 दिवस बाहेर गावी राहायचं, अर्ध्या रात्री बाहेर राहायचं आणि पत्ते खेळायचं। परिस्थिती खूप बिकट होती आणि बिकट असल्या कारणामुळे या गावामधून एक खतरनाक व्यक्ती म्हणा या एक डॅमेज व्यक्ती म्हणा, या गावातून एक डॅमेज व्यक्ती म्हणून म्हणा, असं पद्धतीचं वागणं माझं चालू होतं। पुष्कळ प्रकारे आपण कार्य केले, पुष्कळ प्रकारचे आपण कर्म केले, त्या कर्म करत असताना पुष्कळ कर्म माझे चुकीचे या ठिकाणी ठरले। शिक्षण करत असताना अवघ्या 12व्या वर्गात असताना सुद्धा मी एक टीचरला सुद्धा त्या शाळेमध्ये मारलो, अशा पद्धतीत माझं जीवन होतं। आणि इथून जेव्हा जमलं नाही आणि मला वाटलं की आपण या गावामध्ये आपण नांगरचं बैल चालवायचंच नाही, शेतीमध्ये नांगर आपण चालवायचं नाही, मी म्हटलं कुठंतरी जायचं, एखाद्या चहाच्या टपरीमध्ये आपण चहा विकायचं, पण म्हणलं या गावामध्ये आपण राहायचं नाही। फर्स्ट इयर करत असताना पैसे घेतले, फर्स्ट इयर असताना पैसे घेतले, ते फर्स्ट इयरची परीक्षा सुद्धा दिली नाही, ते पैसे घेऊन नागपूरला माझ्या मित्राच्या माध्यमातून त्या नागपूरला मी पोहोचलो।
त्या ठिकाणी आमच्या गावचे शेलोकर साहेब मार्बल या ठिकाणी कार्यरत होते, त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी चौकीदारी केली. मार्बलच्या दुकानामध्ये 1000 रुपये महिन्यामध्ये चौकीदारी केली. माझ्या अशा लक्षात आलं की जर म्हटलं आपण चौकीदारी करत राहिलो तर आपलं भविष्य बनणार नाही. आज आपण एकटं वाद चालून जाईल, पण समोर भविष्य कसे होणार. आणि त्याच्यामुळे मला असं वाटलं की आपण कुठं नाही कुठं आपण एक कुठं नाही कुठं लाईन पकडायची. आणि त्याच दुकानामध्ये एक मार्बल कॉन्ट्रॅक्टर त्या ठिकाणी आला. त्याला विचारलं की साहेब म्हटलं तुम्हाला लेबर लागते का. त्यांनी हो म्हटलं. आणि 30 रुपये रोजीना मी त्या नागपूर या शहरामध्ये त्या कॉन्ट्रॅक्टर लाईन मध्ये मार्बल या लाईन मध्ये गेलो. असे करत असताना धीरे 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 मानवाची प्रगती झाली. मिस्त्री बनलो, हेड मिस्त्री झालो. आणि हेड मिस्त्री असताना 60 रुपये रोजी असताना शेवटी लग्न केलं. आणि लग्न केल्याच्या नंतर सुखी समाधानी जीवन जगत होतो. मला असं वाटलं की आपण या ठिकाणी जर आपण काही करायचं असेल तर भविष्य जर काही बनवायचे असेल तर म्हटलं आपण कुठं नाही कुठं काहीतरी केलं पाहिजे. आपण आपली लाईन पकडली पाहिजे. आणि त्या लाईन मुळे मी या मार्बल लाईन मध्ये गेलो. आणि तिथून धीरे धीरे कॉन्ट्रॅक्टर एक ठेकेदार म्हणून त्या ठिकाणी आपलं काम करायला सुरुवात केली. गावातील मुलं होते आणि त्या मुलांना म्हटलं मला ठेकेदारी करायची, तुम्ही माझ्यासोबत काम कराल का. त्यांनी होकार दिला. आणि गावातील मुलाच्या संगतीनं तो ठेकेदारीचा व्यवसाय वाढवला. व्यवसाय वाढवत असताना धीरे 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 जसं आपण म्हणतो त्या पद्धतीनं माझा व्यवसाय वाढला. आणि चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी पैसे यायला लागले. आणि तिथून माझी संगत बहकली, संगत बिघडली. कारण गंगाबाई घाटवर मी त्या ठिकाणी राहत होतो. तिला मला त्या ठिकाणी जे माझे मित्रमंडळी मला मिळाले ते मित्रमंडळी दारुडे होते. आणि तिथून मला व्यवसाय चालू झाला. तिथून मला हा माझा चालू झाला की दारू पिणं हा व्यसन सुरू झाला. व्यसन चालू असताना काम खूप चांगले चालू होते, पैसाही यायला लागला. पण मनामध्ये अहंकार निर्माण झाला की त्यावेळेस जेव्हा पैसे मिळत नव्हते त्यावेळेस आपली अवस्था कशी होती. आणि आज जेव्हा आपलं जेव्हा जसं जसं वाढत ती अवस्था आज लक्षात आली आणि अहंकार निर्माण झाला. अहंकाराच्या पोटी मी साईडवर जायचं. कधी जेव्हा वेळ भेटली तेव्हा कधी 2 वाजे मारून टाकायचं, कधी सायंकाळी सुद्धा मारून टाकायचं. राऊंड मारलं का अजून पियायचं, अशी पद्धत माझी चालू झाली. आणि पैसा यायला लागला. अहंकाराच्या पोटी माझी मोठी आई जी होती ती या मानव धर्माच्या मार्गात होती. बाबाच्या काळापासून या मानव धर्माच्या मार्गात होती. परंतु मी तिची अवहेलना करत होतो. कारण त्यावेळेस आम्हाला या मार्गाची जाणीव नव्हती. मार्गाची जाणीव नसल्यामुळे आम्ही त्या माझ्या मोठ्या आईला विविध पद्धतीने आम्ही बोलत होतो आणि या मार्गाची अवहेलना करत होतो. परंतु जो व्यक्ती या मार्गाची अवहेलना करतो तो आज नाही उद्या परवा जेव्हा म्हणेल तेव्हा केव्हा नाही केव्हा तो या मार्गाशी त्याला जोडावं लागते. आणि तशीच परिस्थिती माझी झाली. माझ्या परिवारावर दुःख निर्माण झालं. आणि त्या दुःखामुळे माझ्या पत्नीला जेव्हा दुःख आलं त्या दुःखाच्या माध्यमातून मी या मार्गाशी जुळलो. फक्त शेवकाच्या इथं फक्त गाणे वाजत होते. मला कोणी सांगितलं नाही की तू या मार्गाशी जुळ. शेवकाच्या इथं फक्त गाणे वाजत होते. त्या बाबाच्या गाण्याच्या माध्यमातून माझ्या मनामध्ये परिवर्तन झालं. मी म्हटलं आपण मार्गाशी जुळू. कारण जर म्हटलं आपण मार्गाशी जुळलं, दवा आणि दुवा जर आपण दोन्ही मिळवलं तर नक्कीच आपलं जीवन बनल्याशिवाय राहणार नाही. आपलं जे संकट आहे ते दूर झाल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटलं. आणि मी मार्गाशी जुळलो. मार्गाशी जुळल्याच्या नंतर आमचे मार्गदर्शक पटोळे साहेब यांनी विचारपूस केली की म्हणे तुला या मार्गात जर जुळायचं असेल तर तुला मरावं लागेल. मलाही त्यावेळेस विचार पडला की जर आपल्याला मरायचं असतो तर आपण या मार्गात कशासाठी आलो. आपल्याला जीवन जगायचं आहे, आपलं जीवन बनवायचं आहे, आपलं घर गस्ती उंच कशी येईल त्यासाठी आपल्याला आपल्या मार्गात जुळायचं आहे. आणि या मार्गदर्शक म्हणतो की तुला मरावं लागेल. शेवटी विचार आला. त्यांनी मला समजून सांगितलं की म्हणे आपल्या मनामध्ये जो अहंकार आहे, जो मोहमाय अहंकार आहे तो तुला मारावा लागेल. आणि सगळं समजून सांगितल्याच्या नंतर आम्ही 3/7/11/21 चे कार्य केले. माझ्या पत्नीला रोग खूप मोठा होता. त्या निमित्त 3 महिने आम्ही त्यागाचे कार्य सुद्धा केले. असाध्य रोग ज्या व्यक्तीला असतो
4 बंधनाचं पालन त्या सेवकाला करावं लागते. ते सुद्धा 3-3 महिने 6-6 महिने आम्ही केलं आणि परमेश्वराने खूप योग दिला. खरोखरच कम से कम 2 ते 2.5 वर्ष व्यवस्थित माझा परिवार सुखी समाधानीनं जीवन जगत होता. परंतु मानव हा बेईमान आहे. कर्म कुठं नाही कुठं आड आले आणि त्या कर्माच्या भोग मला भोगावं लागला असं म्हणायला काही हरकत नाही. आणि शेवटी माझी पत्नी भगवंतामध्ये 2.5 वर्षानंतर विलीन झाली. कारण बाबांनी म्हटलंय की या सेवकाला मरण आल्याशिवाय मी मरू देणार नाही. आणि तसंच घडलं. शेवटी मला वाटलं की आपण म्हटलं या मार्गात जर गेली, आज जे वस्तू होती ती गेली, पण आज आपलं भविष्य काय? आपला 5व्या वर्गात माझा मुलगा आहे, माझी मुलगी आहे, परिवार आहे, याचं भविष्य कसं होणार? आणि त्याच्यामुळे बहुतसे घराजवळ जे लोक होते ते टार्चर करत होते की हा व्यक्ती आता मार्ग सोडेल. म्हणजे मला खूप असं वाटत होतं. मी 2 महिने घराच्या बाहेर निघलो नाही. मी माझ्या मुलीला खरं मानीन, तिने जे मला हिंमत दिली, तिने ताकद दिली, त्या ताकदीच्या माध्यमातून मी घराच्या बाहेर निघलो आणि आपला व्यवसाय सुरू केला. खरोखरच आहे. आणि व्यवसाय चालू करत असताना व्यवस्थितपणे महान त्यागी बाबा जुमदेंनी जे तत्व शब्द नियम दिले, त्या तत्व शब्द नियमाच्या आधारे वागण्याचा प्रयत्न केला. आज परमेश्वराने मला एवढं काय दिलं मी सांगू शकत नाही. मला असं वाटते आज मला 11 वर्ष झाले, पण 11 वर्षाच्या पहिले जर मी या मार्गात जुळलो असतो तर खरोखरच आज प्रगती माझी कुठे गेली असती ते परमेश्वराला माहित. ते भगवंत आपल्याला कधीच दुखी राहू देत नाही. जर माणसाचे कर्म कुठं नाही जर चुकले, त्या कर्माचा भोग आज नाही उद्या आपल्याला भोगावा लागतो. म्हणून सगळ्यात प्रथम बाबांनी म्हटलं की आपले कर्म तुम्ही साधा, कारण ही कर्म पूजा आहे. कोणत्याही व्यक्तीची पूजा नाही आहे, कोणत्याही देवाची पूजा नाही आहे. जे आपल्या आत्म्यामध्ये परमेश्वर आहे त्या आपल्या आत्म्याची पूजा बाबांनी आपल्याला सजीवची पूजा आहे, सजीव पूजा बाबांनी करायला सांगितली. आज या गावामध्ये 42 घरचे सेवक आहेत. आज दुःख वाटते माणसाला की या ठिकाणी जे चर्चा बैठक होते, आज नागपूर वरून मंडळाचे लोक या ठिकाणी येतात. आपण सांगत आहोत मंडळाचे 32 घर या ठिकाणी आहेत आणि त्या 32 घराचा जर आपण बेरीज जर केली, 4 जरी एक आपण पकडलं तर 120 होतात. 120 सेवक जर आज या ठिकाणी जरी राहतील, 10 सेवक घर मला वाटते टिमकी आणि मोहाळेचे असतील. म्हणजे आपण जागलोच नाही. मार्गदर्शक तो शब्द देतो, सकाळी विनंती सायंकाळी प्रार्थना आपण केली, बस झालं आपलं तेवढं काम. आपण हॉटेलवर जातो, ज्या ठिकाणी बैठक आहे त्या बैठकीला आपण जात नाही आणि ते बैठक सोडून आपण हॉटेलवर जातो, बिडी पितो आणि चाय पितो आणि आपल्या घरी येतो. एवढंच काम आपल्या गावामध्ये हे चालू आहे. म्हणून मला असं वाटलं की कुठं नाही कुठं या गावामध्ये काहीतरी परिवर्तन झालं पाहिजे. कुठं नाही कुठं या चर्चा बैठकीच्या माध्यमातून महान त्यागी बाबा जुमदेवजी या ठिकाणी उपस्थित आपण म्हणतो, त्या महान त्यागी बाबा जुमदेवजीचा प्रसार आणि प्रसार खेडोपाडी बंडी बहिणीनं दौरा केला महान त्यागी बाबा जुमदेवजींनी. तोच प्रसार आज मंडळाचे लोक तुमच्या गावामध्ये येऊन प्रसार आणि प्रसार करत आहेत, जेणेकरून या तुमच्या अनुभवाच्या माध्यमातून, या तुमच्या मार्गदर्शकाच्या माध्यमातून जो कोणी दुखी कष्टी मानव या गावामध्ये असेल, त्या माईकद्वारे जो ध्वनी त्यांच्याकडे जाते, त्या मार्गदर्शना माध्यमातून तो दुखी कष्टी मानव जागला पाहिजे. म्हणून आपण चर्चा बैठक आणि हे सेवक संमेलन एवढं घडवतो. आपल्याला समजतच नाही. 3 दिवस 11 दिवस 21 दिवसचे कार्य केले, आपला विषय तिथं समाप्त झाला. कोणी कोणी फोनवरच कार्य घेतात. म्हणजे ही जी पद्धत आहे, ही पद्धत कुठेतरी बंद व्हायला पाहिजे. प्रत्यक्ष मार्गदर्शकाला जाऊन समस्या सोडवायला पाहिजे आणि सांगायला पाहिजे. आणि जी बैठक बाबांनी लावून दिली, ही बैठक खूप महत्वाची आहे. ज्याप्रमाणे आपण शाळेमध्ये आपल्या मुलांना पाठवतो, तेच पण तो मुलगा शिकू शकत नाही. जेव्हा तो मास्तर त्या शाळेत शिकवतो, आई शिकवतो, तेव्हा त्या मुलाला ते फाळे येतात, अन्यथा येऊ शकत नाही. आपण जर शाळेत पाठवलंच नाही तर आपला मुलगा शिकेल का? नाही शिकणार. म्हणून बाबांनी ही बैठक लावून दिली आहे की चर्चा बैठकीत जा, तिथं मी उपस्थित असतो. तुम्ही त्या बाबांनी म्हटलं की मी ज्या ठिकाणी टीमकी आहे, ज्या ठिकाणी टीमकी आहे, ज्या ठिकाणी महान त्यागी बाबा जुमदेवजींनी ही विधी प्राप्त केली, त्या ठिकाणी नाही आली तरी चालेल. त्या भवनात
किंवा आश्रम मध्ये नाही आला तरी चालेल, पण ज्या ठिकाणी आठवडी तुमची चर्चा बैठक आहे, 9वा हवन आहे, त्या ठिकाणी जा. त्या ठिकाणी माझी उपस्थिती आहे. ते बाबाचे शब्द आहेत. मग आपण शिकलो का? आज शिकण्याची गरज आहे. या ठिकाणी भरपूरसे सेवक या ठिकाणी आमच्या गावचे आहेत, काही काही आहेत चांगले गावचे लोक आहेत, पण आज शिकत नाही. आपण दुसऱ्याकडे ध्यान देण्यापेक्षा स्वतःकडे पाहिलं पाहिजे की मी काय. बोट एक जर आपण दुसऱ्याकडे दाखवला तर 4 बोट माझ्याकडे आहेत. याची जोपासना आपल्याला करण्याची खूप गरज आहे. म्हणून ही जी चर्चा बैठक आहे, चर्चा बैठकीत खूप जाणे गरजेचं आहे. या ठिकाणी आता 1-1.5 वर्ष झालं मला वाटतं गिरपुंजे साहेबांनी बैठक चालू केली. आतापर्यंत बैठक नव्हती. गिरेपुंजे साहेबांनी आता बैठक चालू केलेली आहे. या ठिकाणी कोलारीला आपले तर शिंगंजुळे साहेब आहेत. आज त्यांचं मला वाटतं 70-80 वर्षाचे झाले असतील. म्हणजे बैठक म्हणजे काय हे आपल्याला माहित नाही. मग आपल्यावर जे दुःख आले, आपल्यावर जे परिस्थिती आली, जे अनुभव उद्भवत नाही, कशामुळे उद्भवणार, का समजणार, याच्याकडे आपण लक्ष देत नाही. जेव्हा तुम्ही त्या बैठकीमध्ये जाल, सेवकाच्या माध्यमातून जेव्हा त्याचं लक्ष केंद्रित करते, जेव्हा सेवक जेव्हा आपले अनुभव सांगते आणि त्याच्यावर दुःख आल्यावर तो काय झालं त्याची सोडवणूक करते, त्यावेळेस त्याला समजते की मी बैठकीत गेल्याच्या नंतर त्या सेवकाला वाटते की मीने हे चूक केली होती, त्याला तेव्हा आठवण होते. म्हणजे 3, 7, 11, 21 कार्य करण्याला काही महत्व नाही. चर्चा बैठकीला जा, त्यातून शिका. शिकल्याशिवाय उपाय होणार नाही. बैठकला जर गेलं नाही आपण, काही होणार नाही. म्हणून गावातील लोकांना मी विनंती करतो, वारंवार येत राहतो, सांगत असतो की मार्ग म्हणजे काय. हा परिवार जो माझा मोठ्या वडिलाचा मुलगा आहे, याला जेव्हा मला माहित झालं की त्या सुनबाईची तब्येत खराब आहे, तेव्हा आलो आणि बोललो काय झालं. म्हणे असं असं चालू आहे. या ठिकाणी एक पंडा पाळलेला होता. 35,000 रुपये त्या पंड्याला दिले होते. तो सायंकाळी येऊन झोप लावत होता. किती? 35,000 रुपये. मला वाटते 35 असो ना. त्याची भक्ती चालू होती. तो ज्योत लावत होता, दिवा लावत होता. अरे म्हटलं या तुझ्या दिव्याला आणि या तुझ्या अगरबत्तीला काही फायदा नाही. मी जे म्हणतो ते कर. कारण या मार्गामध्ये जर कोणी व्यक्ती आला, त्याचं दुःख दूर झाल्याशिवाय राहणार नाही. पण तो जर कर्म जर चांगले असेल तरच. जर म्हणलं कर्म जर चुकले तर त्याला पनिशमेंट भेटल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याला समजवलं. त्यानं सांगितलं की भाऊ म्हणे मला 15 दिवस पाहू म्हणे, त्याची विक्री चालू आहे, तो दिवा चालू आहे लावणार, 15 दिवस थांब म्हणे, पाहू म्हणे. ठीक आहे म्हटलं. मार्गाविषयी समजून सांगितलं आणि आम्ही हवन करायला जात होतो. 15 दिवसानंतर पडोळे साहेबांचे जे भाऊ आहे तिथं आम्ही हवन करायला गेलो. तिथं गेल्याच्या नंतर तिथं फोन आला की भाऊ म्हणे मला मार्गाशी जुळायचं आहे. मला खूप आनंद झाला. मार्ग हा सोपा आहे, सरळ आहे म्हणतो, पण कठीण आहे तेवढाच आहे. जो करेल तो घेईल. बाबांनी म्हटलंय तूच कर ना, तूच घे, तूच कर आणि तूच घे. तू जेव्हा करशील तेव्हा तुला फळ मिळेल. देगाहारी पनगावारी होणार नाही. म्हणून तू कर, स्वतः कर, करशील तेव्हाच घेशील. म्हणून महान त्यागी बाबा जुमजुमजी तत्व शब्द नियम खूप अनुभवला आहेत. त्या तत्व शब्द नियमाच्या आधारे जर आपण चाललो तर आपल्या पायाला काटा सुद्धा रुतू शकत नाही. मी एक छोटासा अनुभव सांगतो. त्यागाच्या कार्यामधला. माझ्या आईच्या डोळ्याला काच बिंदू झालेला होता. डॉक्टरनी सांगितलं की मरतपर्यंत तिच्या डोळ्यामध्ये ते औषध टाकायला लागेल आणि बीपीची गोळी चालू होती. मार्गदर्शकांनी शब्द दिला. मी म्हटलं आता कसं करायचं. मी म्हटलं माझ्या आईला तर डोळ्यामध्ये काच बिंदू झालेला, एक डोळा तर गेलेला आहे, फक्त दुसरा डोळा वाचलेला. त्या डोळ्यामध्ये म्हणलं डॉक्टरनी सांगितलं की मरतपर्यंत औषध तुला टाकावे लागेल. हे शब्द सांगितलं. मी प्रसंगात आलो आणि म्हटलं मार्गदर्शकाला सांगितलं की म्हटलं ठीक आहे पाहू. म्हटलं मी घरी जातो. विचारपूस केली आणि भगवंताजवळ शब्द ठेवला की बाबा म्हटलं मार्गदर्शकांनी शब्द दिला आहे, त्याचा शब्द सुद्धा मला पालन करायचं आहे. पण माझ्या आईला जो काचबिंदू झालेला, जे औषध मला टाकायची आहे, बाबा माझा त्याग आहे, मला त्याग तुमचा घडवायचा आहे. आणि त्याग जर माणसाचं म्हटलं की ज्याचं त्याग साधलं त्याचं जीवन साधलं, हे गोष्ट तेवढी सत्य आहे. आणि
तिथं परमेश्वर बाबाजवळ शब्द ठेवला की बाबा माझ्या आईचा काच बिंदू झालेला आहे, मला औषध टाकायची आहे आणि म्हटलं माझ्या मार्गदर्शक शब्द दिला तो शब्द पूर्ण करायचा आहे, मला त्यागाचं कार्य करायचं आहे. बाबा तुम्ही स्वतः उपस्थित राहून हे कार्य तुम्ही घडवून घ्या. मी म्हटलं कर्म करायला तयार आहे, मी कर्म निश्चित करीन. आणि कार्याला सुरुवात केली. कार्याला सुरुवात केल्याच्या नंतर खरोखरच एक दिवस लोक म्हणतात मला खूप परीक्षा द्यावी लागते, बाबा आपली परीक्षा घेते म्हणतात. पण मला तर असं काहीच वाटलं नाही. मला काहीच वाटलं. माझा 5व्या वर्गातला मुलगा पाणी आणि डब्बा सुद्धा शाळेमध्ये नेत नव्हता. त्याला जर तहान लागली आपली ऑटो तिथं थांबवत होता आणि बोरिंगवर जाऊन स्वतः पाणी पित होता. असे कार्य आम्ही लोकांनी केले आणि परमेश्वरांनी जे आमचे शब्द होते ते शब्द पूर्ण केले आणि त्याग परिपूर्ण सफल झाला, म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे तुम्ही आपलं ध्येय मजबूत करा. जर आपल्या मनामध्ये ध्येय असेल, आपण जर ध्येय जर मजबूत केलं, आपली इच्छाशक्ती असेल तर कोणते कार्य आपण साध्य करू शकतो. तेवढी गोष्ट सत्य आहे. आज मंडळाचे लोक या ठिकाणी येतात. प्रत्येक बाबांनी गावोगावी मार्गदर्शक मंडळी नेमून दिलेल्या आहेत. कशासाठी? की प्रचार, या मानव धर्माचा प्रसार आणि प्रसार झाला पाहिजे. त्याच्यासाठी गावोगावी सेवकांना इथून नागपूरला नाही आलं पाहिजे म्हणून तुमच्या जवळ मार्गदर्शक दिलेला आहे की त्या सेवकांना तकलीफ झाली नाही पाहिजे, त्याची रोजी गेली नाही पाहिजे, त्याचं जे खर्च आहे ते खर्च सुद्धा लागलं नाही पाहिजे, त्याचं काम सुद्धा झालं पाहिजे. ते बाबांनी एवढं काही तुमच्या सोबत सोचून ठेवल्याच्या नंतर आपण सेवक का कसे वागत आहोत याचा विचार आज करण्याची गरज आहे. म्हणून सेवक बंधूंनो, आपल्या गावाजवळ असो, जवळपास असो, एक दिवस रोजी नाही कराल तरी चालेल, पण तुमच्या घरा गावामध्ये जर बैठक आहे, नवं हवं नाही, एखादी बैठक आहे, त्या बैठकीला आवर्जून द्या. कारण त्या बैठकीच्या माध्यमातून आपण शिकू शकतो. मी एक दारुड्या व्यक्ती, एक वेश्नी व्यक्ती, आज परमेश्वरीच्या कृपेनं तुम्हाला गावावाल्याला माहित आहे की मी आज कुठं पोहोचलो. ही परमेश्वरी शक्ती आहे. मी बढाई करत नाही. कराल तर घ्याल. बाबांनी म्हटलं तुम्ही कराल, तुम्हीच घ्या. जर कराल तरच घ्याल. देगाहारी पनगारी होणार नाही. म्हणून बाबांनी दिलेले जे तत्व शब्द नियम आहेत त्या तत्व शब्द नियमाच्या आधारे चालण्याचा प्रयत्न करा. मी सुद्धा आपल्या अंतिम समयापर्यंत, जीवनापर्यंत तत्व शब्द नियमानं चालण्याचा प्रयत्न करीन. या ठिकाणी बोलणारे वक्ते भरपूर आहेत म्हणून याच ठिकाणी मी आपल्या शब्दाला विराम देतो आणि सगळ्यांना माझा नमस्कार.